नमस्कार, मी विलास मोहल्ले. जी न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. मकर संक्रांत म्हटलं की आपसुकच पतंगबाजी डोळ्यासमोर येते. मकर संक्रांतीची चाहूल लागताच पतंगबाजीला ऊत येतो. लहान मुले पतंग उडविण्यात मग्न होऊन जातात. मात्र आता हीच पतंगबाजी जीवावर बेतत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. पतंगबाजी करताना पतंग विद्युत लाईनच्या पोलवर अडकून दुर्घटना घडत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्येही अशाच प्रकारची दुर्घटना होऊन प्रणय मस्के या 13 वर्षीय विद्यार्थ्याला आपला हात गमवावा लागला. विद्युत लाईनच्या पोलवर अडकलेली पतंग काढताना प्रणय हा विद्युतच्या संपर्कात आला. यावेळी होमगार्ड असलेले आकाश ठाकरे यांनी तत्परता दाखविल्याने प्रणयचा जीव वाचला. घाटंजीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पतंगबाजी आणि याकरिता वापरण्यात येणारा नायलॉन मांजा ऐरणीवर आला. नायलॉन मांजा विक्रीवर बंदी आहे. घाटंजी पोलिसांनी पतंग विक्री करणाऱ्या दुकानाची तपासणी केली. मात्र नायलॉन मांजा कुठेही आढळून आलेला नाही. मग पतंगबाजीमध्ये वापर होत असलेला मांजा कुठून येतो, हाच मोठा प्रश्न आता सर्वसामान्यांमध्ये चर्चेला जात आहे. पतंगबाजी करताना पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष ठेवावे आणि विद्युत लाईनच्या पोलवर पतंग अडकल्यास ती काढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन घाटंजी येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विक्रम उरांडे यांनी केले आहे. मकर संक्रांती हा सण पतंग याच्यामध्ये मुलं जे आहे भरपूर याच्यामध्ये आनंद घेतात. पण याच्यामध्ये एक मी या चॅनलच्या स्वरूपात सांगू इच्छितो की पतंग उडवताना हे प्रौढांनी म्हणजे त्यांचे पॅरेंट्स असेल, आई वडील असतील, भाऊ असेल मोठे, हे लक्ष देण्याचं त्यांना काम असलं पाहिजे. पतंग हे उडवणं हे खुल्या जागेवरच व्हायला पाहिजे. पण आता या सिटीमध्ये पतंग हे कुठे पण उडवले जाते आणि सोबत नायलॉन मंजन असल्यामुळे हा कदाचित एक कारण राहू शकते की कारण का पहिले जे मंजे येत होते ते सुताचे येत होते, ते कंडक्टिंग नव्हते, म्हणजे त्याच्यातून वीज पुरवठा व्हायचा नाही. पण नायलॉन मंजामध्ये कधी कधी वीज पुरवठा होतो आणि त्याच्यामुळे पण ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहे. सोबत जेव्हा पतंग किंवा धागा लाईनमध्ये फसतो, त्याच्या ओढण्यात आणण्यामुळे लाईनमध्ये घर्षण होऊन शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. सोबत पतंग जे मुलं धावतात पकडण्यासाठी त्यांना पण आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विद्युतच नाही, सोबत ऍक्सिडेंट होण्याचे पण चान्सेस असतात. म्हणून माझा एक विनंती राहील की लाईनच्या दूर पासून पतंग उडवावे आणि कोणाच्या मार्गदर्शनावर पतंग उडवावे. धन्यवाद. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी न्यूज मराठी. नमस्कार.